नमस्कार, मी प्रशांत सोनार. झी 24 तासच्या हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध वैद्यकीय विषयांवरती चर्चा करत असतो, विविध आजारांवरती, त्यावरील उपचारांवरती, त्याचसोबत ते होऊच नये म्हणून केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी देखील आपण चर्चा करत असतो. आणि आज असाच एक महत्त्वाचा विषय आहे जो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात असतो, तो म्हणजे मधुमेह. आणि मधुमेहासंदर्भात तुम्हालाही काही प्रश्न असतील तर या प्रश्नांची दखल देखील याच कार्यक्रमात आज घेतली जाणार आहेत. त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत डॉक्टर गुरुदत्त अमीन. गुरुदत्त अमीन हे माधवबागचे चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. जसं मी म्हटलं की गुरुदत्त अमीन हे माधवबागचे चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. त्यांनी आतापर्यंत आरोग्यविषयक आणि विशेषतः हृदयरोगाच्या जनजागृतीसाठी अनेक व्याख्यानं दिली आहेत. त्याचसोबत हृदयरोग व मधुमेह या विषयांवर जवळपास 2000 अवेअरनेस लेक्चर्स देखील पूर्ण भारतामध्ये दिले आहेत. हजारोहून अधिक टीव्ही कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. हृदयरोग, मधुमेह या विषयांवरचे त्यांचे प्रबंध देखील वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये आलेले आहेत. माधवबागच्या सेव्ह माय हार्ट या उपक्रमात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. असे तज्ज्ञ डॉक्टर गुरुदत्त अमीन आज आपल्याला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण हे धोकादायकरित्या वाढलेलं आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी असतील, वाढती व्यसनं असतील, मानसिक ताणतणाव असतील, अशा अनेक कारणांमुळे केवळ मधुमेहच नव्हे तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा इत्यादी आजार हे वाढत आहेत. आज मधुमेहाच्या रुग्णांची संख्या इतकी जास्त आहे की याला कुठेतरी आळा घालता येऊ शकतो का? त्याचसोबत आयुर्वेदातून मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो का? आयुर्वेदात यावर काय उपचार आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि सुरुवातीलाच मी या संदर्भातच डॉक्टर अमीन यांना विचारणार आहे की आपण म्हणतो की आता आजार कमी होत आहेत का, कमी होत आहेत का? तर तसं होतच नाही. विविध टेक्नॉलॉजी येऊन सुद्धा आजार वाढत आहेत. ते कशामुळे? बेसिकली आकडे वाढत आहेत आणि ते आकडे वाढण्याच्या मागचं मुख्य कारण आहे की जर टोटल डायबिटीजचे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत. का वाढत आहेत? पहिला भाग की जुने जे डायबिटीजचे पेशंट्स आहेत, जे गोळ्या खाऊन आपल्या रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचे ते प्रयत्न कुठेतरी अयशस्वी होत आहेत. गोळ्या खाऊन सुद्धा त्यांच्या शरीरातला तो आजार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि इव्हन गोळ्यांवरची डिपेंडन्सी सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जुने जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांची संख्या तशीच आहे. त्याच्याच बरोबरीने अजून पुढे बघायला गेलात तर जे नॉर्मल लोक आहेत, हेल्दी लोक आहेत, त्यांची कुठेतरी जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालली. चायनीजचं जेवण खूप जास्त प्रमाणात त्याचा जेवणात समावेश असेल किंवा कार्बोहायड्रेटचं खूप जास्त मात्रेमध्ये सेवन असेल किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचं कन्झम्पशन जास्त असेल किंवा स्ट्रेस असेल किंवा व्यायाम न करणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे दररोज हेल्दी इंडिव्हिज्युअल सुद्धा हळूहळू डायबिटीजचे रुग्ण होत चाललेत. म्हणजे एकंदरीतच होतं काय की जुने डायबिटीजचे पेशंट आहेतच आणि दररोज नवीन डायबिटीजच्या रुग्णांची भर पडते त्या ठिकाणी. आणि कुठेही डायबिटीजला पूर्णपणे रिव्हर्स करण्याचे ठोस प्रयत्न एका मोठ्या पातळीवरती चालू नाहीयेत. एक लक्षात घेतलं पाहिजे की हा रोग नक्की काय आहे ते समजणं आणि त्या रोगाला पूर्णपणे रिव्हर्स करण्यासाठी नक्की काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे समजणं हे गरजेचं आहे. पण हे प्रयत्न होत नाहीत आणि त्याची परिणती म्हणून आज आपण जर भारतभर बघितलं तर डायबिटीजच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. भारत हा आज डायबिटीजची राजधानी म्हणून ओळखला जातो. इतकं एक म्हणूया की वाईट आपल्याला गौरव मिळाला येतो. तर कुठे ना कुठेतरी आता प्रयत्न करण्याची गरज आहे की हा जो रोग टाईप 2चा डायबिटीज जो पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्याला फक्त समजून घ्यायचे नीट प्रयत्न केले तरी सुद्धा या आजारातून बाहेर पडता येऊ शकतं. डॉक्टर, आता आपण स्क्रीनवरती देखील बघितलं, तुम्ही एक अवेअरनेसचा प्रोग्राम घेत होतात. मग माधवबागच्या माध्यमातून हे कसे केले जातात? कोणते उपचार आहेत? बेसिकली माधवबागचं जे काही ऑपरेशनल मॉडेल आहे ते असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा अवेअरनेस वाढवा, समाजामध्ये या रोगाबद्दलची माहिती पोचवा. माहिती पोचवल्यानंतर त्याच्या बरोबरीने असेसमेंट म्हणजे योग्य त्या तपासण्या वेळच्या वेळी करून घ्या. मग पेशंट्स मी पाहतो ज्यावेळी आम्ही वेगवेगळे लेक्चर्स देतो, वेबिनार कंडक्ट करतो, त्यावेळी कळतं की बऱ्याचशा पेशंटना त्यांचं HbA1c माहिती नसतं. बऱ्याचशा पेशंटना त्यांच्या रक्तातल्या साखरेचे फ्लक्च्युएशन्स कसे होतात हे माहिती नसतात. बऱ्याचशा पेशंट्समध्ये त्यांच्या रक्तातल्या साखरेमुळे किडनीवर काय परिणाम होत आहेत, लिपिड्सवर काय परिणाम होत आहेत, हृदयावर काय परिणाम होत आहेत याची माहिती नसते. हळूहळू तो पेशंट क्रिटिकल होत जातो आणि मग नंतर एका दिवशी डायबिटीजच्या वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन्सला बळी पडत असतो. मग या ठिकाणी आपण करतो काय? तर सगळ्यात पहिले अवेअरनेस नंतर असेसमेंट आणि असेसमेंट नंतर त्या रुग्णांना पूर्णपणे त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी चिकित्सा उपक्रम माधवबागनी शोधून काढलेत. मग या प्रभावी चिकित्सा उपक्रमांमध्ये डाएट असेल, एक्सरसाइज असेल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असेल, पंचकर्म चिकित्सा असतील, कंटिन्युअस मॉनिटरिंग असेल. आजचं जग हे पूर्ण डिजिटल आहे.
म्हणजे मॅक्झिमम वेळ आपण आपल्या मोबाईलवर घालवतो. तर त्याच ठिकाणी माधव बागनी असं एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे, ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रुग्ण आपल्या हेल्थला उत्तम पद्धतीने ट्रॅक करू शकतो. सोबतच घर बसल्या माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात सुद्धा राहू शकतो. का? कारण पेशंटला डॉक्टरच्या कॅबिनमधून घरी गेल्यानंतर 100 प्रश्न पडत असतात. मग त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी कधी मिळवायची? त्यासाठी माधवबागनी ही एक उपाययोजना केली आहे की ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आमचे सर्व पेशंट माधवबागच्या डॉक्टरांशी संलग्न असतात. त्यांना येणारे छोटे छोटे प्रॉब्लेम्स, कन्सर्न्स याच्या सगळ्याची उत्तरं त्यांना मिळतात. आणि याच सगळ्या एका मिशनमधून माधवबागनी एक मिशन आज एक्झिक्यूट करायचं ठरवलेलं आहे. 7 एप्रिलला माधवबाग डायबिटीजच्या रुग्णांसाठी एक वॉकेथॉन अरेंज करत आहे. आणि या वॉकेथॉनचा उद्देश काय? उद्देश अतिशय साधा सरळ आहे की डायबिटीजच्या रुग्णांमध्ये जर आपण दैनंदिन व्यायामाची सवय त्यांना लावू शकलो तर कुठल्याही ट्रीटमेंटशिवाय, कुठल्याही औषधाशिवाय सुद्धा त्यांचा डायबिटीज बरा होऊ शकतो. हे आज संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. आणि हेच प्रमोट करण्यासाठी माधवबागनी 7 एप्रिलला एक वॉकेथॉन अरेंज केलेलं आहे. आणि त्या वॉकेथॉनची असेसमेंट म्हणजे वॉकेथॉनसाठी पेशंट एलिजिबल आहे का याची एकदा असेसमेंट माधवबागच्या क्लिनिक्समध्ये केली जाते. त्यामुळे हा एक मोठ्या प्रमाणावरचा प्रयत्न माधवबाग करत आहे. कारण आपल्याला पूर्णपणे या देशातून हा डायबिटीज घालवायचा आहे आणि हे नक्की शक्य आहे. त्यासाठी वॉकेथॉन फॉर डायबिटीज पेशंट ही एक संकल्पना माधवबागनी अरेंज किंवा ऑर्गनाईज केलेली आहे. डॉक्टर, तुम्ही सांगितलं ते मी पुन्हा एकदा दर्शकांसाठी रिपीट करतो की माधवबागनं एक चळवळ हाती घेतलेली आहे, ती म्हणजे मधुमेह मुक्त भारत. आणि याच मोहिमेचा एक भाग म्हणून भारतामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिकहून जास्त ठिकाणं आहेत अशी आहे की जिकडे जागतिक स्वास्थ्य दिन म्हणून 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता मधुमेही रुग्णांसाठी वॉकेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये सर्व मधुमेही रुग्ण सहभागी होऊ शकतात. पण त्याआधी त्यांना ते फिट आहेत की नाही, या स्पर्धेसाठी ते फिट आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी माधवबागतर्फेच काही विशेष तपासण्या देखील करण्यात येणार आहेत. तर जास्तीत जास्त मधुमेही रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, आपले त्यासाठी नाव नोंदवावं आणि अधिक माहितीसाठी माधवबागच्या जवळच्या क्लिनिकशी संपर्क देखील साधावा. तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे म्हणजे 02248932323 या नंबरवर देखील तुम्ही संपर्क साधून पुढील माहिती अवश्य घेऊ शकता. डॉक्टर, आज जसं मी म्हटलं की काही प्रश्नांची उत्तरं देखील आपण घेणार आहोत. तर या संदर्भात आपल्याशी अजून एक फोनवरनं एक जण जोडले जात आहेत. अविनाश दाढे म्हणून आहेत. त्यांचा काय प्रश्न आहेत ते आपण ऐकूयात. बोला अविनाशजी. नमस्कार. नमस्कार सर. माझं नाव अविनाश आहे. मी ऍक्च्युली कसं आहे, मला डायबिटीजमुळे भरपूर त्रास होतात असं मी ऐकलं आहे. आणि मला 4 वर्षापासून डायबिटीज आहे आणि मी त्यासाठी गोळ्या वगैरे माझ्या चालू आहेत. आणि आता अचानक असं झालंय की मला माझी जी दृष्टी आहे ती आता मला कमजोर व्हायला लागली. मला पुसट दिसायला लागले, म्हणजे क्लिअर दिसत नाहीये आता. तर आता डॉक्टर बोलले की हे तुम्हाला डायबिटीजमुळेच होत आहे. हे जे आहे होत आहे तुम्हाला, हे सगळे डायबिटीजचे परिणाम आहेत. तर आता हे वाढत जाईल का कसं, मला हे थोडं शंका आहे. म्हणून मला सर तुम्ही त्याचं निरसन केलं तर खूप बरं होईल. बेसिकली डायबिटीज म्हणल्यानंतर डोळ्यावरती त्याचे वाईट परिणाम होणं हे सगळ्यात महत्त्वाचा त्याचा इम्पॅक्ट असतो. डोळ्यावर का परिणाम होतात? कारण डोळ्याच्या ठिकाणी छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत आणि या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांच्या मधून ज्यावेळी रक्तातली साखर वाढलेली असते आणि ती साखर त्या छोट्या रक्तवाहिन्यांमधून पास होत असते, त्यावेळी कुठे ना कुठेतरी त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या हळूहळू ब्लॉक व्हायला लागतात. म्हणजे काय होतं तर डोळ्यांमधल्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या डोळ्याचं पोषण करतायत त्या रक्तवाहिन्या त्या वाढलेल्या साखरेमुळे हळूहळू ब्लॉक व्हायला लागतात. आता या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर होईल काय, तर डोळ्याचा रक्तपुरवठा कमी होईल आणि डोळ्याचा रक्तपुरवठा कमी झाला की व्हिजनमध्ये प्रॉब्लेम, ग्लुकोमा किंवा हळूहळू कॅटरॅक्ट सारखे बदल हे सर्व डायबिटीजच्या रुग्णांमध्ये व्हायला लागतात. या सर्व त्रासातून जर वाचायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डायबिटीजवरती विजय मिळवला पाहिजे. लक्षात घ्या की नदीला ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नदीतल्या पात्रातलं पाणी वाढतं आणि पात्रातलं पाणी वाढल्यानंतर ते गावात शिरतं. आता गावातलं पाणी कमी करायचं आहे तर सगळ्यात पहिले नदीच्या पात्रातलं पाणी कमी केलं पाहिजे. आणि त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्समधून बाहेर पडायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा डायबिटीजला पूर्णपणे रिव्हर्स करा. आणि हे जर तुम्ही करू शकलात तर नक्कीच डोळ्यावरती किंवा डोळ्यावरती जे वेगवेगळे वाईट परिणाम होतात, जसं मी सांगितलं रेटिनोपॅथी आहे, कॅटरॅक्ट आहे, ग्लुकोमा आहे, या सगळ्या प्रॉब्लेममधून हळूहळू तो पेशंट रिव्हर्स व्हायला लागतो. त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. मी सगळ्यात पहिला पॅरामीटर सांगतो. जर तुमचं वजन तुम्ही 10% कमी करू शकलात, फक्त 10%, म्हणजे जर तुमचं वजन 80 किलो आहे तर 80 किलोच्या ऐवजी तुम्ही 8 किलो कमी करा फक्त
तरी सुद्धा तुमच्या डायबिटीजवरती त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि हे जर तुम्ही घरी बसल्या करू शकलात तर नथिंग लाईक दॅट. पण जर घरी बसल्या करता येत नाहीये, काही अडचणी येत आहेत, तर नक्कीच माधवबागची मदत घ्या. माधवबाग तुम्हाला नक्कीच या डायबिटीजमधून पूर्णपणे रिव्हर्स करायला मदत करेल. डॉक्टर, पुढचाही एक फोन येतोय आपल्याला. सुजाता मोरे म्हणून आहेत, साताऱ्याहून प्रश्न विचारतायत. विचारा सुजाताजी, तुमचा प्रश्न विचारा. मी सुजाता मोरे बोलते साताऱ्यावरून. गेल्या काही 20 वर्षांपासून माझ्या मम्मीला त्रास होतोय मधुमेहाचा, डायबिटीसचा. तर त्या आता इन्सुलिन घेत आहेत, पण मला त्यांना ते इन्सुलिन घेताना बघून फार त्रास होतोय. तर त्यावर ते बंद होऊ शकतं का, की ह्याच्यावर काही आपल्याकडे इलाज होऊ शकतं का? बेसिकली डायबिटीजमध्ये 2 प्रकार आहेत, टाईप 1चा डायबिटीज आणि टाईप 2चा डायबिटीज. त्यापैकी टाईप 2च्या डायबिटीजच्या पेशंटना जर इन्शुलिन चालू असेल तर विश्वास ठेवा की हे इन्शुलिन पूर्णपणे बंद करता येतं फक्त 90 दिवसांमध्ये. टाईप 2चा डायबिटीज आणि टाईप 1चा ओळखायचा कसा? जर का तुम्हाला डायबिटीज लहानपणापासून असेल, म्हणजे वयाच्या 17, 16, 18 वर्षापासून जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी इन्शुलिन शिवाय बाकी काहीच काम करत नाहीये, अशी जर स्थिती असेल तर त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. पण जर का तुमचा डायबिटीज हा वयाच्या 30 नंतर डेव्हलप झालाय शरीरामध्ये, वजन जास्त होतं आणि पहिल्यांदा गोळ्या खात होतात तुम्ही, तर अशा ठिकाणी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हा जो डायबिटीज आहे हा टाईप 2चा आहे आणि हा 100% रिव्हर्स होऊ शकतो. या ठिकाणी आपण इन्शुलिन सुद्धा हळूहळू बंद करू शकतो. त्यामुळे तुमच्या आईंचा जो काही डायबिटीज आहे, हा जो टाईप 2चा प्रकारचा जर असेल तर नक्कीच इन्शुलिन पूर्णपणे बंद होईल आणि डायबिटीजमधून पूर्णपणे त्या रिव्हर्स सुद्धा होतील. नक्कीच डॉक्टर. अनेक असे लोक आहेत जे मधुमेहावरची औषधं घेऊन अखेर इन्सुलिन इंजेक्शनवरती शिफ्ट झालेत. इथेच त्यांची काय मदत केली जाऊ शकते, अशा पद्धतीने आपण सरांचं उत्तर ऐकलं की तुमचं हे उत्तर ऐकून नक्कीच मधुमेही रुग्णांच्या मनातील भीती आता दूर झाली असेल. सुजाता यांच्याकडनं मी आशा करतोय की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आत्ताच कॉल करा किंवा त्यावरती व्हॉट्सअप करून माधवबागकडून एक मेसेज येईल, त्यावर तुम्ही तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, औषधांचं प्रिस्क्रिप्शन पाठवू शकता आणि तिथेच डॉक्टरांशी ऑनलाईन चॅट देखील करू शकता. त्याशिवाय तुमच्या घराजवळ असलेल्या माधवबाग क्लिनिकमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्याकरता माधवबागचे प्रतिनिधी तुमच्याशी लगेच संपर्क साधतील. त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर देखील संपर्क साधा. डॉक्टर, मला एक प्रश्न आहे की इन्सुलिनची इंजेक्शनं झाली, त्याच्यानंतर उपचार झालेत, पण पूर्णपणे डायबिटीज बरा होऊ शकतो का? नक्की होऊ शकतो. मी तेच सांगतोय की टाईप 2 डायबिटीजच्या मागे जर आपण पॅथॉलॉजी काय, रोग निर्माण का होतो, हे जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला याचं खरं उत्तर मिळेल. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की डायबिटीजमध्ये रक्तातली साखर वाढते. चला, वाढते खरं आहे. का वाढते? त्याची 2 कारणं आहेत. एक कारण की शरीरामधलं पॅनक्रियाज इन्शुलिन बनवतच नाहीये, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, शरीरामध्ये पॅनक्रियाज खूप छान इन्शुलिन बनवत आहेत तरी सुद्धा ते इन्शुलिन काम करू शकत नाही. आता डायबिटीजच्या रुग्णांपैकी 90% रुग्णांमध्ये पॅनक्रियाजमधून इन्शुलिन नॉर्मल बनत असतं, पण ते काम करू शकत नाही. हा प्रॉब्लेम असतो. आता तुम्ही विचाराल की काम नाही करू शकत म्हणजे नक्की काय होतं? तर त्याच्या मागे जी पॅथोफिजिओलॉजी आहे किंवा आजाराचं मूळ कारण आहे ते असं आहे की हे इन्शुलिन काम नाही करू शकत. का? कारण इन्शुलिनचे जे दरवाजे असतात, ज्या दरवाजांवर जाऊन इन्शुलिन काम करतं, त्या दरवाजांच्या आतमध्ये चरबी जाऊन अडकलेली असते, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही इंट्रामायोसेल्युलर फॅट असं म्हणतो. त्यालाच इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणतात. एकंदरीतच काय, साध्या भाषेत समजायचं तर की शरीरामध्ये इन्शुलिनच्या दरवाजांमध्ये चरबीचा लेअर तयार होतो, पॅनक्रियाजमध्ये चरबीचा लेअर तयार होतो, यकृतामध्ये चरबीचा लेअर तयार होतो आणि या सगळ्याची परिणती म्हणून टाईप 2 डायबिटीज होतो. आता हे सगळी चरबी काढण्यासाठी जर प्रयत्न केले आणि जर 90 दिवसासाठी फक्त आपण डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फॉलो केलं तर ही सर्व चरबी तिकडून निघून जाते आणि ती निघून गेली की तुमची रक्तातली साखर कोणतीही ॲलोपॅथीची गोळी न घेता नॉर्मल राहायला लागते. इतकंच नव्हे, रुटीन डाएट करून नाही, एक आपण तपासणी करतो माधवबागमध्ये. त्या तपासणीमध्ये पेशंटला 75 ग्रॅम साखर खायला घालतो. आता विचार करा, 75 ग्रॅम साखर खायला घातल्यानंतर रक्तातली साखर किती जास्त वाढेल. परंतु एकदा का पेशंटच्या शरीरातली ही अतिरिक्त चरबी निघून गेली, एकदा का त्याचे यकृतामध्ये साठलेली चरबी रिकामी झाली, पॅनक्रियाजमध्ये साठलेली चरबी रिकामी झाली, की मग ही 75 ग्रॅम खाल्लेली साखर पचवायची ताकद सुद्धा शरीरात निर्माण होते आणि मग त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की 75 ग्रॅम्स ग्लुकोज खाऊन सुद्धा 2 तासांनी जर आपण साखर चेक केली तर ती 140च्या आतमध्ये मिळते. एकंदरीतच काय की डायबिटीज टाईप 2चा हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो आणि याच्या बाबतीतले रिसर्च पेपर सुद्धा माधवबागनी आतापर्यंत नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश केलेले आहेत. का? कारण या सगळ्याला एक शास्त्रीय आधार आहे, शास्त्रीय सिद्धांत आहे, ज्याचा वापर करून माधवबाग आज मधुमेही रुग्णांना पूर्णपणे मधुमेहातून मुक्त करत आहे.
नक्कीच डॉक्टर. माधवबागच्या CDC चिकित्सेविषयी तुम्ही आता आम्हाला माहिती सांगितली आणि त्या मदतीने इन्सुलिन बंद होतं. तेवढंच नाही तर डायबिटीस फ्री जीवन देखील जगण्यास मदत होऊ शकते. तर आता आपण ऐकणार आहोत हातापायांची जळजळ, वारंवार तहान लागणे, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणं, अशा अनेक त्रासांवर ज्यांनी मात केली आहे त्यांचं काय मनोगत आहे ते आता आपण ऐकूयात. 2019चं ते वर्ष होतं. त्यावेळेस माझी MDR TB, ज्याला मल्टी ड्रग रेजिस्टन्स म्हणतात, याबद्दल माझी ट्रीटमेंट चालू होती. 2 वर्षाची ट्रीटमेंट होती. त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला डायबिटीज आहे हे लक्षात आलं. पण याचे सिम्पटम्स जे होते ते मला हळूहळू कळाले. ते सिम्पटम्स असे होते, सारखी लघवीला येणं, भरपूर भूक लागणं, एकदम थकावट वाटणं आणि काहीच काम करायची इच्छा होत नव्हती. यूट्यूबवर डॉक्टर साणे, माधवबागचे जे CEO आहेत, त्यांचं मी एक सेशन बघितलं होतं. त्यांनी त्यामध्ये डायबिटीजबद्दल खूप सुंदर पद्धतीने त्याचं मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन पाहून मी जिद्द ठेवली होती की मी एकटा जरी करत असणार तरी या डायबिटीजला रिव्हर्स नक्की करणार. याचा रिझल्ट हा झाला की जी माझी H1B1C जेव्हा मी ट्रीटमेंट सुरू केली होती ती 11.1 होती आणि माझी डायबिटीज जी होती 300 बिफोर लंच, आफ्टर लंच 350च्या वर होती. ती 4 महिन्याच्या नंतर H1B1C बिलो 5, वेट जे आहे ते माझं 70 to 85च्या खाली येऊन 56पर्यंत झालं. त्याचबरोबर फर्स्ट GTT टेस्टमध्ये मी पास झालो. त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यांनी जी GTT टेस्ट झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी पास झालो आणि प्रत्येक 3 महिन्याचा H1B1C माझा बिलो 5 राहिलेला आहे. ही माझी सगळ्यात व्यवस्थित पद्धतीने मी पार केलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे माझी लाईफस्टाईलमध्ये एवढा सुंदर बदल झाला की माझं वेट लॉस आणि माझ्या चालण्याची शक्तीसुद्धा वाढलेली आहे. आपण या डायबिटीजला पूर्णपणे मुक्त करू शकतो. स्वस्थ आणि निरोगी जीवन, हॅप्पी लाईफ जीवू शकतो. एवढंच मी म्हणेल. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर, या सगळ्यांचे अनुभव एक प्रकारे खरोखरच प्रेरणादायी असे अनुभव आहेत. पण मगाशी आपण जसा एक उल्लेख केला की व्हॉट्सअपवरती रिपोर्ट पाठवा, तर हे रिपोर्ट नक्की का पाठवायचे आहेत, त्याचा काय फायदा होणार? बेसिकली ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे एक मुख्य धारणा अशी आहे की रुग्णांच्या मनात तपासण्या झाल्यानंतर हजारो प्रश्न असतात की एक डायबिटीजचा पेशंट आहे, त्यांनी HbA1c चेक केलं, पूर्वी 7 होतं, आता 8 आलंय, आता 1नी वाढलंय, खरोखर प्रॉब्लेम वाढलाय का माझ्या शरीरातला? त्याच्याच बरोबरीने माझी रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढलंय, मग खरोखर एक सिरियस आहे का? 200 नॉर्मल पाहिजे, माझं 210 आहे, तर खरोखर हे सिरियस आहे का? क्रिएटिनिन 1.3 पाहिजे, आता 1.5 झालंय, खरोखर सिरियस आहे का? असे असंख्य प्रश्न रिपोर्ट्स केल्यानंतर रुग्णांच्या मनात असतात. या सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं त्यांना मिळावीत याचसाठी माधवबागनी ही एक सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचे सर्व रिपोर्ट्स पाठवा. आमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या बेसिक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मग रोगमुक्तीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल. डॉक्टर, तुम्ही मगाशी वॉकेथॉन बद्दल सांगितलं, कार्यक्रम संपायची वेळ झाली आहे, तर त्याच्याबद्दल अजून एकदा थोडक्यात सांगाल? बेसिक वॉकेथॉनची कन्सेप्ट ही आहे की जसं मी मगाशी सांगितलं की जगभरामध्ये जे रिसर्च झाले त्यांनी सांगितलं की जर रुग्ण चालले तर त्यांना औषधांची गरज नाही. आता प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे भारतामध्ये जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांच्यात वॉकचं, एक्सरसाइजचं प्रमाण बरंच कमी आहे. मग आपण कशा पद्धतीने या रुग्णांना वॉकसाठी, एक्सरसाइजसाठी मोटिवेट करू शकतो? तर याच्यासाठी हे वॉकेथॉन फक्त डायबिटीज पेशंटसाठी हा एक उपक्रम आपण केला आहे आणि त्या उपक्रमाच्या अंतर्गत फक्त वॉकेथॉनच नाही तर वॉकेथॉनच्या आधी त्यांच्या काही बेसिक तपासण्या सुद्धा आपण अतिशय सवलतीच्या दरामध्ये करणार आहोत, जेणेकरून त्या रुग्णांना त्यांच्या हृदयावरती काही वाईट परिणाम झालाय का हे वेळेतच कळू शकेल. स्ट्रेस टेस्ट सारखी अतिशय महत्त्वाची तपासणी या ठिकाणी आपण करत असतो. त्यामुळे वॉकेथॉनचा वापर किंवा वॉकेथॉनमध्ये मॅक्झिमम डायबिटीजच्या रुग्णांनी सहभागी होऊन आपल्या मधुमेह मुक्तीचा जीवन एक मार्ग जो काही आहे त्याच्यावरती चालायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे पटापट ते त्यांचं निरोगी आयुष्य जगू शकते. नक्कीच डॉक्टर, म्हणजे थोडक्यात आम्ही कुठेतरी सगळेच जण हे चालणं विसरलो होतो, त्याची आठवण आता माधवबागच्या माध्यमातून आपल्याला होत आहे. कारण माधवबागने एक चळवळ हाती घेतली आहे आणि ती म्हणजे मधुमेह मुक्त भारत. आणि याच मोहिमेचा हा भाग म्हणून भारतामध्ये 200 पेक्षा अधिक ठिकाणी जागतिक स्वास्थ्य दिन म्हणून जे 7 एप्रिलला म्हटलं जातं, 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता मधुमेही रुग्णांसाठी ही वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. संबंधित क्रमांकावर, वेबसाईटवर तुम्ही जाऊन याबद्दलची अधिक माहिती घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल काही शंका असतील तर त्या दूर केल्या जाऊ शकतील.
डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात, मधुमेहांच्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची खूप चांगल्या पद्धतीने आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. ईदगुज या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे